महिलाओं का जीवन और स्वावलंबी करने के लिए शिंदे सरकार लगातार प्रयास कर रही है। मुख्यमंत्री मांझी लाडली बहन योजना के सफल होने के बाद महिलाओं के लिए शिंदे सरकार ने उनकी मां के नाम से घरगुत्ती महिलाओं के लिए एक नई योजना शुरू की, जिसमें महिलाओं को छोटे छोटे उद्योग शुरू करने के लिए शिंदे सरकार की तरफ से पत संस्था से मदद मिलेगी। वो महिलाएं जो किसी कारणवश बैंकों से लोन नहीं ले पा सकती हैं, वो इस योजना से लाभ ले सकती हैं। इस योजना का ऐलान एकनाथ शिंदे के कैबिनेट मंत्री आनंदराव अडसूल साहब के मार्गदर्शन में सरचिटनीस आनंद यादव के निर्देश पर महिलाओं के स्वावलंबी बनने के लिए उन्हें आर्थिक सहायता प्रदान करने के उद्देश्य से मुंबई शहर की प्रस्तावित लाड़की बहन पत संस्था के बारे में महिलाओं और पदाधिकारियों की बैठक का आयोजन किया गया है। गेली 40 वर्ष सहकारी बँकिंग उद्योगामध्ये मी कामही केलेलं आहे आणि युनियनही चालवलेले आहे। आता आमचं सरकार नव्याने उभं राहिलं शिंदे साहेबांच्या माध्यमातून, त्यावेळेला सहकार सेनेची संकल्पना पुढे आली। ती आम्ही पुढे नेता नेता ती इतकी वाढली, पण ती पोकळ वाढता कामा नये, तर भरीव काहीतरी आपण काम ते महिलांना दिलं पाहिजे। म्हणून महिलांची पतसंस्था आणि बचत गटाच्या माध्यमातून ही पतसंस्था चांगल्या तऱ्हेने उभी राहू शकते। आज मितीला आमच्याकडे कमीत कमी 5,000 बचत गट आहेत। हे तसं पाहिलं तर 50,000 महिला आहेत। पतसंस्थेला आम्हाला कमीत कमी 1,500 आणि 30 लाख भांडवल ते आम्ही सहज उभं करू शकतो। म्हणून येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्हाला पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन मिळेल। महिलाच पदाधिकारी असतील, महिलाच चालवतील अशा पद्धतीची शिवसेनेची या महाराष्ट्रातली पहिली महिलांची पतसंस्था म्हणून ती नावारूपाला येईल। आणि म्हणून आम्ही त्या पतसंस्थेला नाव देतो आहोत मातोश्री काय नाव यांच्या गंगूबाई संभाजी शिंदे। हे माननीय शिंदे साहेबांच्या मातोश्री आहेत, ते नाव आम्ही ह्या पतसंस्थेला देतो आहोत। आणि त्या माध्यमातून आर्थिक मदत या महिलांना कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनींनो आणि माझ्या भावांनो, सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहिती आहे की जसे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले, त्यांनी सगळ्यात पहिला विचार केला तो महिलांचा। महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या त्यांनी। महिलांसाठी एसटी 50% सूट असो, लाडकी बहीण योजना असो, की एखाद्या महिलेला एखादी मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी, तिच्या संगोपनासाठी, म्हणजे ती म्हणते माझ्याजवळ जे आहे ती मला म्हणते मला काहीतरी करायचंय, पण आता तिला समजत नसतं की काहीतरी काय करायचं असतं। पण ज्यावेळी तिला आपण सांगतो की बाबा तिला जेव्हा बाहेर पण कळतं की नुसतं जॉब करून घर चालवणं नाही, तू स्वतःचा उद्योग करून पण तू घर चालवू शकते। आणि आता जसं ताईंनी सांगितलं की एक महिला ही तिच्या घराचा एक सहभाग आहे, आणि जी महिला